आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो नेक्स्ट टॉपिक आपण बघू मॉडिफाय. ठीक आहे, न्यू फाईल घेऊ आपण आणि त्यामध्ये बघायचं आपल्याला मॉडिफाय मेनू. ठीक, आता मॉडिफाय मेनू मध्ये नेक्स्ट काय करणार आहे आपण, लेट स्टार्ट विथ इरेज. आता वरती प्रॉपर्टीज तर आपल्याला माहिती आहे, शॉर्टकट पण माहिती आहे, CS टाईप केला म्हणजे प्रॉपर्टीज मेनू येणार. ओके, तर पहिला बघू इरेज. आता बघा आपण कुठलाही ऑब्जेक्ट ड्रॉ केला तर इरेज करायला मेथड काय, हा जो कर्सर आहे त्याने मी ऑब्जेक्ट वरती क्लिक करतो आणि मग डिलीट प्रेस करतो. ओके, त्याच्यानंतर मॉडिफाय मध्ये जाऊ आपण, इरेज वर क्लिक करू, कमांड लाईन वर तो विचारतो की ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. आता बघा एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करा तुम्ही किंवा बॉक्स सिलेक्शन केलं तरी चालेल. ठीक आहे, आणि काय करायचं नंतर एंटर. अदरवाईज ई टाईप करायचं, ई फॉर इरेज, एंटर, सिलेक्ट केलं आणि मग एंटर करायचं म्हणजे डिलीट होणार बेसिकली. क्लिअर, बस एवढी सिंपल कमांड आहे, या व्यतिरिक्त यामध्ये काही एक्स्ट्रा ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट आहे कॉपी. आता बघा कॉपी करताना आपण काय करू की आतापर्यंत आपण कशी कॉपी केली, इथे ऑब्जेक्ट होता. ठीक आहे, आपण एकतर सिलेक्ट केलं, कंट्रोल C केलं, बरोबर आहे, आणि कंट्रोल V केलं, आला ऑब्जेक्ट. पण इथे होतं काय की जो सर्कल किंवा जो पण काय ऑब्जेक्ट आहे तो नेहमी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार, म्हणजे जो त्याचा पिक पॉइंट आहे तो नेहमी काय असणार आहे, बॉटम लेफ्ट. कळलं, दिसतं, क्लिक केल्यानंतर असा आला. म्हणजे काय की जर समजा मला सेंटर पासून कॉपी करायचं आहे आणि सेंटर पासूनच पेस्ट करायचं आहे, ह्या ऑप्शन मध्ये करू शकतो का आपण, नाही करू शकत. कारण की काय, आता बघा इथे सिलेक्ट, कंट्रोल C आणि कंट्रोल V केलं का आपण काय करतोय, सर्कल किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचा बॉटम लेफ्ट पॉइंट पकडतो. ठीक आहे, मग या केसमध्ये आपण ॲज पर जॉमेट्री किंवा डायमेन्शनल कॉपी पेस्ट नाही करू शकत. मग त्यासाठी काय करायचंय, आपण आता एक लाईन ड्रॉ करू. F8 ऑन करतो मी, 100 लेंथ देतो आणि इथे एक सर्कल ड्रॉ करतो सेंटरवरती, त्याचा रेडियस देतो मी 5. आता बघा सेकंड मेथड काय आहे की आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, राईट क्लिक करतो आणि काय करतो, बस. तर ही ऍक्च्युली राईट मेथड आहे. आता कॉपी सिलेक्शन मध्ये आतापर्यंत आपण काय केलंय की आपल्याला आता पिक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. पिक पॉइंट इन द सेन्स, आता ह्या केसमध्ये तुम्ही डिस्प्लेवर बघणार जो ऑब्जेक्ट मी कॉपी केलाय त्याचा सेंटर पॉइंट लाईनच्या एंड पॉइंटवर आहे. आता मला राईट साईडला त्याला पेस्ट करायचं आहे, सेम केस सेम कंडिशन मध्ये. मग त्यासाठी काय करावं लागेल, कमांड लाईनवर बघा स्पेसिफाय बेस पॉइंट बोलतो तो, आणि डिस्प्लेसमेंट आणि मोड एक्स्ट्रा ऑप्शन आहे. पण पहिला केस काय, स्पेसिफाय बेस पॉइंट. जर समजा बेस पॉइंट मी बॉटम ऑफ सर्कल केला, ठीक आहे, हवं तर मी काय करतो, OP टाईप करायचं म्हणजे ऑप्शन. इथे तुम्ही बघणार तर इथे क्रॉस हेअर साईज जी आहे हिला मी कमी करतो, 8 करतो. ठीक आहे, का झाला कर्सरचे क्रॉस हेअर छोटे. आता इथे काय की आपल्याला कळतंय, सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन. बघा बेस पॉइंट जो आहे तो मी देतो बॉटम. बघा ऑर्थो ऑन आहे आणि जर डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे तर काय फरक पडत नाही, डायरेक्शन द्यायची आणि डिस्टन्स टाकायचा. लेट से डिस्टन्स किती, 100, एंटर केला, झाला बरोबर पेस्ट. या केसमध्ये काय झालं, सेंटर इथे एंड पॉइंटला आला. डिलीट करतो मी, सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन. आता जर मला असं क्लिक करायचंय, ठीक आहे, क्लिक करायचं राहिलं तर काय की जर समजा मी सर्कलचा बॉटम पॉइंट घेतला चुकून आणि इथे मला पेस्ट करायचं आहे तर सेंटरला मी ठेवू शकतो का याला, कारण की कर्सर जो आहे त्याला जर का मी क्लिक केलं तर काय होणार आहे, बॉटम पिक केला होता तर बॉटमनेच काय करणार आहे, पेस्ट पण करणार. चुकलं. मग त्यासाठी इथे काय आहे की पिक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी राईट मेथड काय, सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन, सेंटर पॉइंट जो आहे म्हणजे आपण डिफाईन करायचं कुठला पॉइंट कुठे जाणार आहे.
मग हा जो सेंटर पॉइंट आहे हा इथे जाणार आहे. ठीक आहे, झालं प्रॉपरली कॉपी पेस्ट. आता ही झाली एक नॉर्मल केस. पण तुम्ही आता जरा कमांड बघितली असेल तर लक्ष द्या. सिलेक्ट, राईट क्लिक, कॉपी. बघा जसं मी रेफरन्स पॉइंट घेतो, एक रेफरन्स लाईन येते ऑरेंज कलर मध्ये हिडन टाईप. ती काय करते की सोर्स ऑब्जेक्ट आणि न्यू ऑब्जेक्ट याच्यामधलं रिलेशन दाखवते थ्रू लाईन. आता इथे जर लाईन दिसते तर काय करू शकतो आपण, ऑर्थो ऑन करून डिस्टन्स टाकू शकतो. जी लाईन कमांड मध्ये मी तुम्हाला शिकवलंय की समजा शिफ्ट अँगल 45 डिग्री तुम्हाला करायचं तर 45 डिग्री मध्ये. ठीक आहे, आता समजा तुम्हाला 50 डिस्टन्स पाहिजे 45 डिग्री मध्ये, 50 वर कॉपी पेस्ट झाला. अगेन जी थर्ड मेथड आहे शिफ्ट ऍट द रेट लेट्स से 100 शिफ्ट अँगल 30 डिग्री, झाला कॉपी पेस्ट. आता आपण चेक करू काय केस आहे. पहिली केस आहे आपली की हा 45 डिग्रीवर गेला पाहिजे. मग अँग्युलरने आपण मोजू पहिला आणि दुसरा किती. त्या व्यतिरिक्त अलाइन कमांडने चेक करू आपण 50 आहे का नाही. बरोबर आहे. आता वापस सेकंड रेफरन्स आपण प्लॉट करू. डायमेन्शन मध्ये जाऊ, अँग्युलर मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लिक केला, 30 डिग्री दिलेला आपण आणि डिस्टन्स किती दिलं होतं तर 100 आहे. क्लिअर. तर बघा कॉपी मध्ये तुम्ही एवढे ऑप्शन्स यूज करू शकता. म्हणजे याला जसं तुम्हाला लाईन कमांड वाटते तसं कुठलाही कॉपीवाला ऑब्जेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. क्लिअर. आता नेक्स्ट आपण काय करू, सेम लाईन वापस मी ड्रॉ करतो 100 डिस्टन्सची. बघा मी डायमेन्शन नेहमी काय टाकतो की मी जर का तुम्हाला रॅन्डम शिकवलं ना तर तुम्हाला कधीच कळणार नाही की रेफरन्स काय. म्हणून आपण काय करतो मेजरमेंट टाकतो, तर आपल्याला चेक पण करता येतं डायमेन्शन देऊन. आता अजून आपण कॉपी काही संपवली नाहीये. आता बघा आधी जो सर्कल बनवला त्याचा डायमीटर किती होता आठवत नाही ना. हा 10 होता. पण समजा नसेल माहिती तर काय करायचं, सर्कल कमांड घ्यायची, सेंटर द्यायचा आणि एंटर दाबायचं. सगळ्यात लास्ट जी व्हॅल्यू टाकली ती ऑटोमॅटिक घेणार. कळलं. काही कमांड किंवा काही ऑप्शन जे ते हिडन टाईप आहेत, जेणेकरून तुमचं स्पीड वाढली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. आता बघा मॉडिफाय मध्ये जाऊन आता तुम्ही कॉपी पण घेऊ शकता. सेम मेथड आहे, फक्त काय आहे की कमांड घेतली तर नंतर सिलेक्ट करावं लागतं, मग एंटर मारायचं. स्पेसिफाय बेस पॉइंट बघितलं आपण किती ऑप्शन्स आहेत. आता बघा त्याच्या पुढे त्यांनी दिले डिस्प्लेसमेंट आणि मोड. पहिला आपण बघू मोड. पण मोड करायच्या आधी आपल्याला काय करायचंय, फर्स्ट बेस पॉइंट दिला मी. आता बघा फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक, म्हणजे जिथे मी क्लिक करतोय तिथे ऑब्जेक्ट येतात. याला बोलतात मल्टिपल कॉपी पेस्ट मोड. आता मॉडिफाय मध्ये कॉपी, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. आता बघा हा जो मोड आहे ना, इथे काय चालू आहे, इथे ब्रॅकेट मध्ये दिसेल बघा मल्टिपल, म्हणजे ही डिफॉल्ट सेटिंग आहे. आता याला मी जर का सिंगल वर क्लिक केलं तर एक ऑब्जेक्ट एकदाच कॉपी पेस्ट होईल, नंतर कमांड ऑफ होणार. ठीक आहे. तर हा ऑप्शन नॉर्मली कोणी ऑन करत नाही, कारण की काय होतं इथे मध्ये तुमचा टाइम वेस्ट होतो. त्यामुळे याला काय करायचं नेहमी. आता नेक्स्ट मेथड काय, टाईप CO फॉर कॉपी, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. आता बाहेर मल्टिपल आला, आधी होता का. हा म्हणतो की तुम्ही करंट केस साठी मल्टिपल ऑप्शन ऑन करू शकता, पण परमनंट केस काय सिंगल. मग मला परमनंट सेटिंग काय ठेवायचे, मोड मध्ये जायचं, काय ठेवायचे मल्टिपल. आता बघा आता ऑटोकॅड बंद करा, चालू करा, किंवा जे पण काय करायचं करा, सेटिंग जी आहे ती मल्टिपलच राहणार. ठीक आहे. आता आपण बघू त्यामध्ये डिस्प्लेसमेंट. बघा डिस्प्लेसमेंट प्रकार काय, जसं आता आपण लेंथ टाकायला काय करतो, पहिला पॉइंट देतो आणि दुसऱ्या पॉइंट साठी आपण काय करतो डायरेक्शन देतो किंवा अँगल देतो आणि मग डिस्टन्स टाकतो. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट मध्ये होतं काय की आपल्याकडे जर समजा एक्स आणि वाय दोन व्हॅल्यू आहेत, म्हणजे हा जो सर्कल आहे हा समजा 0 0 आहे आणि जो मी पेस्ट करणार आहे तो XYZ. आता हा 2D आहे ना, म्हणजे किती ऍक्सिस येतील, 2 X आणि Y. मग इथे मी काय करतो सिलेक्ट,
राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन. आता इथे तुम्ही कुठेही क्लिक करा, इथे जरी क्लिक केलं तरी चालेल. आपण व्हॅल्यू टाकतोय ना. आता तो काय विचारतो की डिस्प्लेसमेंट जे, सॉरी, सिलेक्ट एंटर. आता डिस्प्लेसमेंट वर क्लिक केलं, काय विचारतो, स्पेसिफाईड डिस्प्लेसमेंट 0,0,0 म्हणजे x, y, z. आता हा जर का 0 आहे तर नेक्स्ट ऑब्जेक्ट जो आहे तो मला टाकायचा आहे. समजा मला x पाहिजे, x मध्ये गेला पाहिजे तो 100 आणि y मध्ये गेला पाहिजे 150. तर 0 z जो आहे तो नाही माहिती आहे का आपल्याला, इथं z ऍक्सिस दिसतच नाहीये. मग त्यामुळे मी 2च व्हॅल्यू टाकून एंटर मारतो. आला. आता लिनियरनी मोजू आपण, पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट. हॉरिझॉन्टली किती गेला पाहिजे, 100, आणि व्हर्टिकल मध्ये किती टाकलेला, कळला. म्हणजे तुम्ही काय करू शकतात, एक्स आणि वाय जेव्हा स्पेसिफिक डायमेन्शन दिले, इथे अँगल नाहीये, आपण डायरेक्ट पण अँगल टाकतो ना, पण एक्स आणि वाय टाकायला आपल्याकडे व्हॅल्यू नाहीये, त्यामुळे डिस्प्लेसमेंट ऑप्शन आहे. ठीक आहे, मोस्टली याची गरज पडत नाही, पण यांनी ऑप्शन दिलेला आहे. कळलं. ही झाली कॉपी कमांड. आता कॉपी सारखीच मूव कमांड पण आहे. ठीक आहे, मॉडिफाय मध्ये जाऊ. नेक्स्ट ऑप्शन काय, त्याचा शॉर्टकट काय असणार आहे, टाईप एम फॉर मूव. आता आपल्याला काय करायचं, सोर्स ऑब्जेक्ट उचलायचं आहे आणि ठेवायचं आहे किंवा त्याला डिस्प्लेस करायचं आहे. मग सेम मेथड आहे, आधी व्हायचं कॉपी सिलेक्ट ऑब्जेक्ट, आता येत आहे मूव सिलेक्ट ऑब्जेक्ट. केला सिलेक्ट. आता राईट क्लिक करून एंटर करू शकतात किंवा स्पेस बारने एंटर करू शकतात किंवा एंटरने एंटर करू शकतात. 3 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. नेक्स्ट, बेस पॉइंट विचारतो कॉपी सारखा, डिस्प्लेसमेंट पण विचारतो, फक्त तिसरा ऑप्शन कुठला नाहीये, मोड ऑप्शन नाहीये. मोड काय येते, कॉपी पेस्ट करतोय म्हणून, पण आपण कॉपी करतोय का, आता आपण करतोय मूव. त्यामुळे मग कुठल्या पॉइंटने पिक करायचं आणि कुठे ठेवायचं हा ऑप्शन आहे. ठीक आहे, ही कमांड इथंच एंड होते. जर समजा कॉपी तुम्हाला कळले तर सेम ऑप्शन इथे पण येतील. इरेज झालं, कॉपी झालं, मूव झालं. आता आपण नेक्स्ट ऑप्शन काय करू, मिरर बघू. ठीक आहे, बघा मिरर कमांड खूप इम्पॉर्टंट आहे. आता मिरर साठी कसं असतं, आता आपण एक लाईन ड्रॉ करू. जसं आता प्रॅक्टिकली आपण बघतो की जर समजा हा जर का मिरर आहे खरखरचा आणि आपला एक ऑब्जेक्ट जर समजा राईट साईडला आहे, तर मिरर मध्ये कसं असतं, त्या मिरर प्लेन पासून जेवढा ऑब्जेक्ट ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे ना तेवढाच त्याचा क्लोन पण तेवढ्याच डिस्टन्सवर असतो आतमध्ये. बरोबर आहे. मग मेथड काय असणार आहे, एम टाईप केला तर काय येतं, मूव. एम आय टाईप केल्यावर काय येणार आहे, बरोबर. तर मग आता ही कुठली कमांड झाली, सेकंडरी. एंटर करायचं. तो काय विचारतो आता, बरोबर आहे. आता हा तर मिरर आहे त्यामुळे सिलेक्ट काय करायचंय, बरोबर, एंटर करायचं. बघा लाईनची गरज नाहीये, पण जर लाईन नसेल तर आपल्याला कळणारच नाही की किती डिस्टन्स वरती मिरर होत आहे. त्यामुळे तो काय विचारतो, पहिला पॉइंट काय दिला. आता मी ऑर्थो ऑफ करतो. बघा ऑब्जेक्ट आहे ना, जर ऑब्जेक्ट फ्रंट मध्ये आणि मिरर बॅक मध्ये करायचंय तर इन बिटवीन काय पाहिजे, मिरर. पण मिरर कसा पाहिजे, व्हर्टिकल पोझिशन मध्ये. जर मिरर हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असेल तर ऑब्जेक्ट वर किंवा खाली येईल, आणि मिरर जर व्हर्टिकल असेल तर ऑब्जेक्ट राईट किंवा लेफ्ट किंवा फ्रंट किंवा बॅक अशा कंडिशन मध्ये येणार. मग आता मी व्हर्टिकल देतोय म्हणून काय झालं, राईटला ऑब्जेक्ट होता पण मिरर कुठे येतोय, लेफ्टला. आता जसं तुम्ही सेकंड क्लिक करणार तो विचारतो इरेज सोर्स ऑब्जेक्ट, येस ऑर नो. जर नो केलं तर ओरिजिनल ऑब्जेक्ट जो आहे त्याला सोर्स ऑब्जेक्ट बोलतात, आणि दुसरा काय, क्लोन म्हणजे मिरर ऑब्जेक्ट. दोन्ही पण दिसतात. आता समजा मी याला डिलीट केलं, अगेन एम आय मिरर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर, मिरर फर्स्ट आणि सेकंड. आता मी सोर्स ऑब्जेक्ट काय करतो, यस, झाला इरेज. ठीक आहे, म्हणजे सोर्स ऑब्जेक्ट इरेज होणार आणि फक्त क्लोन किंवा कॉपी ऑब्जेक्ट जो आहे तो येणार.
ही झाली समजा नॉर्मल केस. आता पुढच्या केसमध्ये समजा मिरर जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि इथेही आपण ऑब्जेक्ट बनवला. बघा मिरर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. आता बघा बॉटमला मिरर गेला म्हणून मिरर पण बॉटमलाच होतं. ठीक आहे, आला. बट मिरर कमांड, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. आता जर का मी मिरर लाईन वरती देतो तर ऑब्जेक्ट मिरर कुठे होणार आहे? वरच्या साईडला. म्हणजे मिरर ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला काय होणार आहे? क्लोन येईल. ठीक आहे. आता एक्झाम्पल, याला थोडा आपण आता ऍडव्हान्स लेवलला जाऊ. ठीक आहे, याच्यात डायमेन्शनची गरज नाही पडत, रेफरन्स माहीत पाहिजे. ठीक आहे, इथे एक सर्कल काढलं मी, लक्ष द्या. मिरर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. बघा ह्या मिडलला मी जर का ठेवलं तर काय होतंय? ऑब्जेक्ट लेफ्टला जातोय. ठीक आहे, एस्केप करतो मी. मिरर कमांड, ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, ह्याचा जॉमेट्रीचा सेंटर आहे. आता इथे नीट लक्ष द्यायचं. आपल्याला काय पाहिजे? कंडिशन जी आहे ती कॉर्नर वरती ऑब्जेक्ट गेला पाहिजे. ठीक आहे. जर मी ऑब्जेक्ट जो आहे आपला बॉटमला सर्कल आहे आणि वरती जर मला मिरर करायचं तर मी एकदम सेंटर मध्ये हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली गेला वरती. पण याला जर का व्हर्टिकल मध्ये केला तर कुठे दिसतो? लेफ्टला. कारण की आपला मिरर लाईन कुठे आहे? लेफ्टला आहे आणि इथे कुठे होती? वरती. पण आता या दोनच कंडिशन आहेत का? आता F8 ऑफ करायचं. ठीक आहे, एक मात्र लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल आहे म्हणून वरती अपोजिटला मिरर होतोय, व्हर्टिकल आहे म्हणून अपोजिटला होतोय. पण जर समजा 45 डिग्री मध्ये जर का मी मिरर करायचं म्हटलं, एक्झाम्पल आपण काय करू? एक स्क्वेअर बनवू. ठीक आहे, मी समजा 200 बाय 200चा एक स्क्वेअर बनवला. ठीक आहे, बघा कमांड तुम्हाला किती कळते ना, त्यावर सगळा गेम आहे. सिलेक्ट, मिरर, सेंटर दिला. बघ काय केलं होतं? हॉरिझॉन्टली ठेवला, वरती गेला, व्हर्टिकल मध्ये लेफ्टला गेला. पण मला अपोजिट कॉर्नरला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? मला जातोय का? नाही ना. मग अपोजिट साईडला जर पाठवायचं तर काय करायचं? F8 ऑफ करायचं. ही मिरर लाईन 45 डिग्री मध्ये जेव्हा मी नेईल तर तो त्याचा लॉजिक काय की मिरर अपोजिट करणार. आपला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मिरर आहे तोपर्यंत नॉर्मल येत आहे. पण जर समजा आपल्याला आता अशा केसमध्ये करायचं तर करू शकतो आपण. बरोबर ना? आता हे जर मी शिकवलं नाही तर तुम्हाला कधी कळणारच नाही. बेसिकली हे R&D करून तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं की ही पण ऑप्शन आहे. इट डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. मॉडिफाय मध्ये आता मिरर कळलं तुम्हाला? गुड. नेक्स्ट जो आहे तो आपण आता बघू ऑफसेट. ठीक आहे, आता बघा ऑफसेट साठी आपल्याला काय की ऑफसेटच्या आधी आपण ना जॉईन कमांड बघू, ब्रेक आणि जॉईन. ठीक आहे, कारण की आपल्याला ऍडव्हान्स जर माहिती असेल, ऍडव्हान्स करायचं तर बेसिक पण माहित पाहिजे. आता ही एक लाईन आहे, हिला आपल्याला काय करायचं? ब्रेक करायचंय. तर ब्रेक कमांड आहे. शॉर्टकट काय असणार आहे? एस्केप करतो मी, BR. कळलं? ब्रेक कमांड तो काय विचारतो? बाबा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. आता जेव्हा आपण सिलेक्शन साठी क्लिक करू तोच पहिला ब्रेक पॉइंट येतो, त्याच्यानंतर जिथे सेकंड क्लिक करू तो सेकंड. आता एक लक्षात ठेवा, पहिली लाईन आणि दुसरी लाईन ह्या दोन्ही एकमेकांना कशा आहेत? कोलिनियर आहेत. कोलिनियर याचा अर्थ काय? एकाच लाईनीमध्ये, भले गॅप असो पण एकाच लाईनीमध्ये, त्याला म्हणतात कोलिनियर. को म्हणजे सेम. मग अशी लाईन जी आहे ना हिला काय करू शकतो आपण? जॉईन करू शकतो. ठीक आहे, मग शॉर्टकट काय? J फॉर जॉईन. पहिली लाईन दुसरी लाईन सिलेक्ट, एंटर. झाली जॉईन. अंडू करतो. जर ही लाईन थोडी जरी डिस्प्लेस असेल तर ही कोलिनियर आहे का आता? मग आता हिला जेव्हा तुम्ही जॉईन करायला जाणार तर जॉईन नाही होणार. बरोबर आहे? काय करायला लागेल? एकाच डायरेक्शन मध्ये पाहिजे तरच जॉईन कमांडने जॉईन होईल. पण आता बघा रेक्टँगल बनवला आपण,
आणि इथे मी लाईननी काय करतो, एक इरेग्युलर जॉमेट्री बनवतो. आता मी सर्कल घेतो, याचा जॉमेट्रिक सेंटर दिसतो, पण याचा दिसतोय का? का नाही दिसत? याच्यावर क्लिक केलं तर हा एक सिंगल जॉमेट्री आहे, पण हा आहे का सिंगल जॉमेट्री? मग हिला सिंगल जॉमेट्री बनवणार कसं तुम्ही? त्याकरता कुठली कमांड घ्यायची? जे फॉर जॉईंट मध्ये एक लक्षात ठेवायचं, जॉईंट म्हणजे जॉईंट असते. एकतर कोलिनियर असेल तर लाईन एक्सटेंड करेल, पण जर लाईन कनेक्टेड असेल तर ग्रुप बनवेल. ठीक आहे, भलेही मग ती लाईन नंतर ओपन का असे ना. ठीक आहे, जे फॉर जॉईंट, सिलेक्ट, एंटर. कळलं? आता याचा जॉमेट्री दाखवेल. कळलं कसं करायचंय? कळल्या दोन कमांड? एकदम सिंपल आहे ना, जॉईन आणि ब्रेक. आता जर ह्या दोन कमांड समजल्या तर मग आपण कुठली कमांड बघू शकतो? ऑफसेट. ठीक आहे का? आता दाखवतो मी. पहिल्या केसमध्ये आपण काय करू, एक लाईन ऑब्जेक्ट. एक मिनिट, स्केलिंग केली पाहिजे आपल्याला. पहिली लाईन बनवली आपण. दुसरा मी काय करतो, एक सर्कल बनवतो. तिसऱ्यामध्ये एक रेक्टँगल बनवतो. ठीक आहे, आणि चौथी जी केस आहे त्या केसमध्ये आता याला आपण आर्कनी कनेक्ट पण करू. ठीक आहे, वापस समजा टँजंट, टँजंट, रेडियस, हा टँजंट, हा टँजंट. समजा याला मी देतो 50. ट्रिम कमांड घेऊ, अशी काहीतरी जॉमेट्री आली, पण ही आहे का सिंगल पीस? आता याला आपण कॉपी कमांडने काय करू, दोन ऑब्जेक्ट बनवू. एक असणारे ओपन आणि दुसऱ्याला काय करायचं, आपण जे कमांडनी जॉईन करून टाकू. ठीक आहे, हे जॉईन आहे का नाही ना? हा जॉईंट आहे बघा. आता एवढे केसेस आपण बनवल्यात. ओ फॉर ऑफसेट. आता इथे कमांड बघायची, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. एकच ऑप्शन सगळीकडे आपण वापरणार आहे. आता समजा मला ऑफसेट द्यायचा आहे कितीचा? 5चा. एंटर मारायचं. तो विचारतो सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. केला सिलेक्ट. आता तो काय विचारतो, स्पेसिफाय पॉइंट ऑन साइड टू ऑफसेट. म्हणजे लाईन आहे, आयदर दिस साइड और दॅट साइड, कुठला पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, सर्कल आहे, बाहेर पण क्लिक करू शकतो, आतमध्ये पण येऊ शकतो. रेक्टँगल मध्ये पण होतंय, पण आता याच्यामध्ये लक्ष द्या. त्याच्यात काय होतंय, बाहेर केला तर असा येतोय. आता याला आत केला तर असा येतोय. सॉरी, हा जॉईंट आहे का? आता नाही ना, हा प्रॉब्लेम येतोय. पण हा जॉईंट आहे. याला आता क्लिक करा. कळलं? सी, जेव्हा तुमची जॉमेट्री जी आहे इरेग्युलर शेप मध्ये आणि तुम्हाला सेम प्रोफाईल ऑफसेट मध्ये पाहिजे, तर मग काय करायचं, तिला जॉईन करून घ्यायची. पण गॅप असेल तर जॉईन नाही होणार. नाही तर इथे तुमचं काम काय वाढतं, याला ट्रिम करा, जॉईन करा किंवा एक्सटेंड करा. म्हणजे तुम्हाला तेवढं करायसाठी 2-3 कमांड वापरावं लागतील आणि प्रत्येक कॉर्नरला हेच काम करावं लागेल. पण जर माहिती आहे की आपलं वर्क काय आहे, तर सगळं फिनिश करून प्रोफाईल जॉईन करून घ्यायची आणि मग कमांड वापरायची. ठीक आहे, आता समजा हे मल्टिपल क्लिक करायचे, तर ओ फॉर ऑफसेट. दरवेळेस तर मी क्लिक क्लिक नाही करत बसणार. मग ऑफसेट डिस्टन्स आपण दिलं होतं 5, जे आहे. जर सेम पाहिजे असेल तर फक्त एंटर करायचं. खाली ऑप्शन बघा, सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट, एक्झिट आणि अंडू 2 ऑप्शन आहेत. मी जसा इथं क्लिक करतो
अजून मी डायरेक्शन वरती क्लिक नाही केलंय. तो काय विचारतो मल्टिपल करायचे आहेत का तुम्हाला, क्लिक करायचं. मग किती मल्टिपल आहे फक्त क्लिक करत राहायचं. कळलं. इव्हन अजून पॉसिबल असेल तर ते पण येईल. संपलं लिमिट. कळलं. जुन्या व्हर्जन मध्ये हे ट्रिमिंग नाही व्हायचे म्हणजे एरर द्यायचा. आता तो जेवढा पॉसिबल असेल तेवढा स्केच ड्रॉ करतो. ठीक आहे, म्हणजे एरर नाही देत. क्लिअर. तुम्ही कुठली ऑब्जेक्ट जॉमेट्री जी असेल ती बनवू शकता. नेक्स्ट अगेन ओ फॉर ऑफसेट. नेक्स्ट पॉइंट आहे थ्रू. थ्रू मध्ये काय आहे की आपल्याला फक्त पॉइंट माहित असतो. म्हणजे हा जो आर्क आहे हा कुठे एंड झाला पाहिजे इथे, पण हे दोघांचं डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला किती आहे, त्याकरता थ्रू बोलतात. इव्हन या त्या दोघांमध्ये गॅप किती आहे तोही आपल्याला माहित नाही. मग काय करणार आपण, ओ फॉर ऑफसेट, थ्रू कमांड, सिलेक्ट ऑब्जेक्ट आणि कुठे एंड करायची आहे इथे, झाली एंड. आता इरेज ऑप्शन काय आहे ना, तो विचारतो सोर्स ऑब्जेक्ट इरेज करायचा आहे का नाही, जसं कॉपी कमांड मध्ये होतं ना सेम. इरेज मध्ये जायचं, तो काय विचारतो इरेज सोर्स ऑब्जेक्ट आफ्टर ऑफसेटिंग, यस ऑर नो. आता सध्या काय नो. म्हणून काय होतंय की जेव्हा आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय तो पण राहतो आणि नवीन पण राहतो. पण आता जेव्हा मी इरेज मध्ये जाऊन यस करणार तर बघा जे मेथड घ्यायची ती घ्या. कळलं. क्लिअर. काय डाऊट. आता ऑफसेट मध्ये एक ऑप्शन आहे कुठला, लेअर. त्यासाठी ह्या लेयर्स लागतात. अजून आपण त्या लेअर बनवल्या नाहीयेत त्यामुळे हा एक टॉपिक आपण इथे सोडणार. आता कमांड्स किती झाले आपल्या, इरेज, कॉपी, मिरर, ऑफसेट, मूव झाले आणि जॉईन आणि ब्रेक. ठीक आहे, इतक्या कमांड्स आपल्या कंप्लीट झाल्या. आपण इथे टॉपिक स्टॉप करू लेक्चर.